राज्यामध्ये तुकाराम मुंढे जेव्हापासून एफडीआयच्या इन्चार्ज त्यांच्या हातामध्ये आलंय तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये मात्र अनेक ठिकाणी त्यांनी मोठमोठ्या कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळतात. अनेक हॉटेल असतील, अनेक भेसळीच्या संदर्भामध्ये ज्यांनी भेसळ केले त्यांच्यावरती मात्र मोठी कारवाई केल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते. मात्र दुसरीकडे जेव्हापासून तेलावरती त्यांनी बंदी घातलेली आहे, जे काही किरकोळ तेल विक्रेते आहेत, सुट्ट तेल विक्रेते आहेत, त्यांच्यावरती त्यांनी बंदी घातलेली आहे की त्याला पॅकिंगच तेल विकण्यास परवानगी आहे. त्यावरती मॅन्युफॅक्चरिंग डेट असणं जरुरी आहे किंवा अनेक जे काही कंटेंट असेल ते तिकीट टाकणं त्याच्यावरती आहे. मात्र यामुळं सर्वसामान्य नागरिक आहे जे हातावरती रोजंदारीवरती काम करणारे, जे 100-200 रुपये रोजगारी काम करतो, संध्याकाळी आल्यानंतर मात्र त्याच पैशामधून तो तेल, मीठ, साखर हे जी काही रोजच्या गरजा असतात तो भागवण्याचे काम करतो. त्या लोकांवरती मात्र उपासमारीची वेळ आली का हा प्रश्न मात्र आता सर्वांसमोर आहे. आणि नक्कीच तेलाचे जे व्यापारी आहेत त्यांच्यावरती देखील त्यांच्या धंद्यावरती देखील मोठा परिणाम झालेला आहे. त्यांना देखील अनेक त्यांनी काही प्रतिबंध घातलेले आहेत. नेमकं हे जे काही अटी आहेत, जे शर्ती आहेत, याचा परिणाम थेट तेल विक्रेत्यावर कसा झाला हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे तेल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, LS मराठीमध्ये प्रथमतः तुमचं स्वागत आहे. नमस्कार. जेव्हापासून एफडीआयने काही बंधने आणलेले आहेत तेल व्यापारावरती, थेट याचा परिणाम तुमच्यावरती कसा झालाय? आमचा व्यापार कमी झालेला आहे. आमचे जे लहान लहान व्यापारी आहे, आम्ही सगळे म्हणजे चिल्लर विक्रेते, आज 3 पिढीपासून आमचा व्यापार चालू आहे. या व्यापारावर फार परिणाम झालेला आहे. आज आमच्याकडे माल नाही विक्रीसाठी, पॅकिंग मध्ये माल ठेवलो आम्ही, परंतु माल विकत नाही. यासाठी आम्हाला माननीय सदर मुंडे साहेब, आदरणीय मुंडे साहेब, आपल्याला विनंती आहे आमची, प्रत्येक गरीब माणसाकडे लक्ष करून तुम्ही कार्य करा आणि गरीब माणसाला त्रास होणे, भेसळ करायचं असेल तर त्याच्यावर कारवाई करा. आम्हाला मान्य आहे तुमची, पण तुमची अटीतटी हे थोडा कमी करा. लोकांना त्रास होईने, व्यापाराला त्रास होईने, जनतेला त्रास होईने, अशी आपल्या नम्र विनंती आहे की कृपा करून आमचे सगळं काम नीट होऊ द्या. मला सांगा, जेव्हापासून ह्या किरकोळ तेल विक्रेत्यावर बंदी घातलेली आहे, मला सांगा की जेव्हा जे गोरगरीब सर्वसामान्य नागरिक आहे, जे 20 रुपयाचं 30 रुपयाचं असे लोक देखील आहेत जे रोजंदारीवर काम करतात, 100-200 रुपयाची हजेरी असते त्यांची, 20 रुपयाचे तेल जातात आता घेऊन जातात. मग ते जर तुमच्याकडे आले तर तुम्ही कसं तेल देणार त्यांना? आम्ही माल देणार नाही. आम्ही माल स्टॉकच ठेवला नाही तर कुठून देणार? त्यांची बंदी असल्यामुळे आम्ही त्यांना माल देऊ लागला नाही. ते नाराज होऊन आमच्याकडून चाललेले. इतक्या वर्षाचे आमचे ग्राहक आहे. ग्राहक म्हणजे आमचे देवता आहे, आमची उपजीविका आहे. त्या उपजीविकावर फार मोठा परिणाम झालेला आहे आणि आम्हाला गिरायकाला काहीच उत्तर देता येत नाही. आमच्याकडे आज माल ठेवलेला नाही, पॅकिंग मध्ये ते नाराज होऊन चाललेले आहे. आमची चिल्लर तेल विक्री आमची बंदी असल्यामुळे आम्ही माल खरेदी केलेला नाही. कधी काही ज्यावेळेस बाजार असायचे, जे खेड्यापाड्याला बाजार भरायचे, छोटे मोठे जत्रा असतात, त्या ठिकाणी मात्र जे काही छोटे मोठे किराणा दुकानदार असतील त्यामध्ये छोटं तेल विकायचे. खेड्यापाड्यातले लोक त्या ठिकाणी तेल घेऊन जायचे. मोठ्या प्रमाणामध्ये तिथं थंडा पाणी व्हायचं, तेल विक्री मोठ्या प्रमाणात होतं. मात्र आता हे बंद झाल्यामुळे जे छोटे व्यापारी आहेत त्यांची उपासमारीची वेळ आली का? त्यांची उपासमारीची वेळ, त्यांचा व्यवसायच बंद झालेला आहे. त्यांची उपासमारीची वेळ आली आणि त्यांचा व्यवसाय बंद झाला. प्रत्येक खेड्याचा व्यक्ती आज परत गेलेला आहे की त्यांचं म्हणणं आहे की साहेब, जेव्हा बंदी आहे तर आम्ही कसं निघून जायचं? आज जर तेलावर बंदी आहे तर आम्ही कसं माल घेऊन जातोय? आणि त्यांनी पॅकिंग कोणती आमच्याकडून घेतलेली नाही. आमच्याकडे पॅक डबे आहे, आम्ही 50 डबे आणून ठेवले होते, त्यामधले 10 डबेच विकले. बाकी आमचे जेवढे गिराईक कस्टमर आहे ते आमच्याकडून परत गेलेले आहेत. मला हे सांगा, आता एफडीआयने सुट्ट तेलावरती बंदी घातलेली आहे, एकीकडे पर्यावरणाच्या ऱ्हासासाठी आपण पाहिलं तर प्लास्टिकवर बंदी आणलेली आहे. मग तुम्हाला जे काही प्लास्टिक मध्ये आता पॅकिंग करण्यास सांगितले आहे त्याची साईज कशी असणार आणि त्याचं भुर्दन सर्वसामान्यांना कसं बसणार? त्याचा डबल खर्च येणार आहे. कारण सुट्टा तेल विकणं आणि पॅकिंग करून येतं, एन-मार्क मारावा लागतो, त्याला GST लागते. प्रत्येक खर्च जनतेवर पडणार आहे. तो जनता साधारण माणूस सहन करणार नाही. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर आता राज्यामध्ये अनेक तेल व्यापारी आहेत. तुम्हाला जे लागणारे डबे लागतात ते डब्याची मॅन्युफॅक्चरिंग आपल्याकडे होती का आणि तेवढा साठा तुम्हाला ते उपयोग होईल का? इथं मॅन्युफॅक्चर होत नाही, बाहेरून मागावं लागतं. कारण इथं फॅक्टरी नाही डब्यांची. हे बाहेरून आणल्यानंतर जेव्हा हे चालू होणार तर तेवढे हे डबे आपल्याला पुरणार नाही. त्यासाठी रिपॅक करण्यासाठी त्यांनाही त्रास होणार. प्रत्येक गोष्टीचा त्रास होणार. तो डब्बा 110 आणि 120 रुपयाला मिळतो. म्हणजे एका बॅरेल मध्ये 1400 रुपयाचा फरक पडणार आहे. तो जनतेवर एका बॅरेलवर 1400 रुपयाचा भर पडल्यामुळे जनतेला ते परवडणार नाही. बरं, मला हे सांगा की
तुम्हाला तो डब्बा पुन्हा रियूज करता येणार नाही असं देखील काहीतरी गायडन्स त्यांनी सांगितलं तो डबा परत तुम्ही वापरू शकणार नाही, तर मग जनतेला एवढा भार आज सहन होणार नाही. कारण तो मॅन्युफॅक्चर करून आम्ही माल घेतो आणि विकतो, आमच्याकडे काही प्रोडक्ट्स नाही, ते जसं आम्हाला देतं आम्ही ते विकतो. जेव्हा आम्ही सुटवतेल फॅक्टरीमधून आणतो, लॅब टेस्ट करून आणत होतो, परंतु आता बंद झाल्यामुळे आम्ही माल आणत नाही. आणि हे जे पॅकिंग डबे पॅकिंग वाल्याकडून घेऊ लागलो ते फार उंच भावाचे, फार 20 रुपये डब्यामध्ये फरक पडू लागला. 10 एका डब्यामध्ये 20 किलो रुपये फळाचा फरक पडत आहे, त्यामुळे जनतेला सहन होणार नाही. आज सुटं तेल 160 रुपये विकतंय आणि पॅकिंग मध्ये केल्यावर 180 रुपयाचा भाव पडणार, त्यामुळे जनतेसाठी योग्य नाही. ही आमची विनंती आहे साहेबाला की आमचा योग्य निर्णय करावा. तर तुमचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटलेलं आहे, त्यामध्ये काय निर्णय झाला ते आणि आज त्यांची आम्ही अपॉइंटमेंट घेतलं होतं. काल व्यापारी असोसिएशन आमचं नाशिकमध्ये झालेलं आहे, त्या नाशिकमध्ये आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. आज मुख्यमंत्रीला आमचे उपाध्यक्ष भरत कसबेकर भेटीसाठी गेलेले आहे आणि आमचे वेळेंजकर हे सुद्धा गेले, यांनी अपॉइंटमेंट आज घेतलेलं आहे, पण आतापर्यंत त्यांची भेट झालेली नाही. जेव्हा भेट होणार तेव्हा आम्हाला कळणार. काय निर्णय घेतला तुम्ही तुमच्या बैठकीमध्ये, काय ठरलं? आम्ही त्यांच्याजवळ निवेदन केलेलं आहे की बा जनतेला भूधन झालं नाही पाहिजे. जनता आमची मायबाप आहे, गिराईक आमची देवता आहे, त्याच्यावर अन्याय होणे ही आमची साहेबाला विनंती आहे. एसओपी बद्दल काही बोलले नाही, आम्ही काय बोलणार, ते काम फार चांगलं करतात, परंतु त्यांनी आमच्याकडे लक्ष करून भेसळवाल्यावर तुम्ही कारवाई करा, आम्हाला मान्य आहे, परंतु तुम्ही ही बंदी आहे की 10 लाख रुपये फाईन आणि 7 वर्षाची सजा आहे, हे कुठून देणार? आता आम्ही वयस्कर आहे, आज 74 वर्षाचं वय आहे, आमचा व्यवसाय आहे, आम्ही कुठे जायचं? आम्हाला काही नोकरी नाही, काही नाही, आमची उपजीविका याच्यावरच आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही काय करणार या वयात? आमचा हा धंदा जर बंद झाला तर आमची उपासमारीची वेळ येणार आहे. किती लोक बेरोजगारीचा प्रश्न उद्भवतो? हे कमीत कमी 60% ते 70% लोकांवर पडणार आहे. तेली समाज सर्व तेलावर व्यापारावर अवलंबून आहे. लहान लहान समाजाचे भार आहे. तेली समाजाचे आज औरंगाबाद मध्ये, संभाजीनगर मध्ये जवळजवळ 60% लोक तेली समाजाचे आहेत. या सर्व 60 समाजावर फार मोठा अन्याय होणार आहे. पुढे काय निर्देश असतील किंवा काय करणार? नाही, आम्ही त्यांच्या साहेबाकडे विनंती केली, जेव्हा साहेब आदेश देतील सर्व मिळून आम्ही काम करू. एक बैठक साहेबाला विनंती केलेली आहे. आता मुख्यमंत्री आणि आमचे अन्न निरीक्षक जे आहे त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्यानंतर आम्ही पुढचं पाऊल उचलू. त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते, आम्हाला कोणतं कॉपरेट मिळतं, यानंतर आम्ही त्यांचं पाऊल उचलू. नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते छत्रपती संभाजीनगर तेल असोसिएशनचे अध्यक्ष. मात्र ज्या पद्धतीने त्यांनी सांगितले की याचा भोजन द्यायचं सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे, कारण जे 160 रुपयाचं सुट्टं तेल होतं ते पॅकिंग केल्यानंतर जवळपास 180 रुपयापेक्षा जास्त रुपयामध्ये ते जाणार आहे. आणि जे डबे आहेत ते डब्बा एकदा वापरल्यानंतर पुन्हा तो डबा यूज केला जाणार नाही, तो डबा डिस्कार्ड करावा लागणार आहे. त्यामुळे जे लागणारे डबे आहेत तर त्याची देखील पुरवठा जो आहे ते कमी प्रमाणामध्ये आहे. त्याचा मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते या शहरामध्ये होत नाही, त्यामुळे डब्बेही मिळत नाही आणि अशा अनेक अडचणी मात्र सर्वसामान्य नागरिकासह व्यापाऱ्यांना देखील बसताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु मुख्यमंत्र्यांकडे एक शिष्टमंडळ गेलेलं आहे, त्याला देखील भेटणार आहे. त्या भेटीनंतरच पुढचं पाऊल काय असणार हे देखील ठरवणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी एफडीआयचे प्रमुख जे इन्चार्ज आहेत तुकाराम मुंडे यांना देखील विनंती केलेली आहे की यामुळं तुमचे जे काही निर्णय आहेत, काही निर्णयामुळं तेल व्यापाऱ्यांना त्याचा मोठा प्रचंड फटका बसत आहे, त्याचबरोबर ग्राहकांना देखील फटका बसत आहे. जे भेसळ करणार आहेत त्याच्यावरती तुम्ही कारवाई करा, परंतु जे नियम अटी पाळून सर्व काम व्यवस्थित करतात अशांना तुम्ही त्याकडे मात्र थोडंसं लक्ष द्या. त्यांच्या जसे व्यवसाय आहे तर तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आणि हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे, अनेक वर्षापासून ते त्यांच्या 3 पिढ्यापासून ते हा व्यवसाय करतात, त्यामुळे त्यांचे उपास मारण्याची वेळ येऊ नये असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. याकडे आता प्रशासन कसं पाहतं हे पाहणं देखील महत्वाचं आहे. संजय आयर, NS मराठी, छत्रपती संभाजीनगर.